मध्यंतरी एक गृहस्थ माझ्या ऑफिसला आले होते. त्यांनी त्यांचा दावा आणि त्या दाव्याचा निकाल सुद्धा आणला होता. त्या निकालाबद्दल त्यांनीच मला माहिती देताना सांगितलं, की त्यांचा दावा हा सुमारे 5-7 वर्ष चालला. त्यामध्ये प्रतिवादी हजर झाले, त्यांनी जबाब कैफियत दिली, सुनावणी झालं, सगळं झालं आणि त्याच्यानंतर अंतिम निकाल देताना तो दावा मुदतीच्या मुद्द्यावर फेटाळण्यात आला. विशेष म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं, की दाव्या मुदतबाह्य आहे किंवा नाही याबद्दल प्रतिवादींचा जबाब, कैफियत याच्यात काही आक्षेप नाही. 7-11चा सुद्धा काही अर्ज नाही. म्हणजे दाव्यामधला जो काही मुदतीचा दोष आहे, त्यावर प्रतिवादींनी आजपर्यंत कधीही बोट ठेवलेलं नाही. मग असं असताना न्यायालयाने या मुद्द्याची दखल घेतलीच कशी? आणि त्या मुद्द्याच्या आधारे माझा दावा मुदतबाह्य म्हणून निकाली काढलाच कसा? आता या गृहस्थांना जो भयंकर मोठा गैरसमज आहे, तसाच गैरसमज आपल्यापैकी अनेक पक्षकार आणि वकिलांना आहे. अनेक पक्षकार आणि वकिलांची अशी भोळी समजूत आहे, की आपल्या दाव्यामध्ये जर काही दोष असतील आणि त्या दोषांवर जर प्रतिवादींनी बोट नाही ठेवलं किंवा आक्षेप नाही ठेवला, तर त्या दोषांचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागत नाहीत. विशेषतः मुदतीसारख्या मुद्द्यात आपल्या दाव्यात झालेली चूक आणि त्याच्यावर प्रतिवादीने आक्षेप न घेणं, यामुळे आपल्या त्या चुकीचं परस्पर परिमार्जन होतं. ही एक भयंकर मोठी गैरसमजूत किंवा गैरसमज आहे आणि त्याचे दुष्परिणाम अनेकांना भोगायला लागत आहेत. आणि याच्यातली सगळ्यात मोठी गंमत अशी, की असा निकाल येऊच कसा शकतो? हा प्रश्न बहुसंख्य पक्षकार आणि वादीच्या वकिलांना असतो. आणि हा प्रश्न पडण्याचं मुख्य कारण म्हणजे कायद्याची जी मूलभूत तत्व आहेत, ज्या मूलभूत तरतुदी आहेत, त्या माहितीच नाहीत, कधी वाचलेल्याच नाहीत, कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही. आता हे जे गृहस्थ माझ्याकडे आले होते, जे अशा आवेशात होते, की दाव्यामधला दोष जो काही असेल तो असेल, पण त्या दोषाबद्दल जर प्रतिवादी काही बोलत नसेल, तर न्यायालय का बोलतंय? न्यायालय का निकाल देतंय? ह्या त्यांच्या आवेशावर मी त्यांना जी कायदेशीर तरतूद आहे ती वाचून दाखवली, जी मी आपल्यालाही वाचून दाखवतो, जी मुदतीच्या कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे. ती तरतूद काय म्हणते? Subject to the provisions contained in section 4 to 24, every suit instituted, appeal preferred and application made after the prescribed period shall be dismissed. आणि पुढचा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. Although limitation has not been set up as a defense. म्हणजे कोणतंही दिवाणी प्रकरण जर मुदतबाह्य दाखल झालं असेल, तर ते फेटाळण्यातच आलं पाहिजे. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा, मग ते प्रकरण मुदतबाह्य असल्याचा आक्षेप प्रतिवादीने घेतलेला असो किंवा नसो. म्हणजे तुमच्या दाव्यामधले तांत्रिक दोष, विशेषतः मुदतीबद्दलचे दोष, हे समोरच्याच्या लक्षात येतात किंवा नाही येत, हे तितकंसं महत्वाचं नाहीये. समोरचा प्रतिवादी त्याच्यावर आक्षेप घेतो किंवा नाही, ह्याला काही महत्व नाहीये. जर न्यायालयाच्या लक्षात तो दोष आला, तर प्रतिवादीने तो आक्षेप नोंदवला किंवा नाही नोंदवला, याने काही फरक पडत नाही. न्यायालय मुदतीच्या मुद्द्यावर तुमचा दावा फेटाळू शकते. म्हणून मी नेहमीच सांगत असतो, की दाव्याच्या तांत्रिक बाजूकडे, मुदतीसारख्या मुद्द्याकडे आपण फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. पण अजूनही या मुद्द्याबाबत म्हणावं तेवढं गांभीर्य पक्षकारांमध्येच कशाला, वकिलांमध्ये सुद्धा दिसून येते. आणि या गृहस्थांचं जे म्हणणं होतं, तशीच प्रवृत्ती बहुसंख्य लोकांमध्ये आहे. म्हणजे एक तर दाव्यातला मुदतीचा मुद्दा फार लाईटली घ्यायचा, त्याच्याकडे गांभीर्याने बघायचं नाही. त्यात परत दावा दाखल झाला, समन्स गेले, प्रतिवादी हजर झाले, त्यांनी 7-11 नाही दिला किंवा जबाब कैफियतेत मुदतीचा मुद्दा उपस्थित नाही केला, की एकदम आनंदी होऊन जायचं, की चला आपला दावा मुदतीत आहे नाही, जे काय असेल ते असेल, पण आता त्या मुद्द्यापासून आपण मोकळे झालो. पण बाबांनो, असं नाहीये. ते मी तुम्हाला स्पष्टपणे वाचून दाखवलं, की असं नाहीये, त्याची स्पष्ट तरतूद आहे. म्हणून मी म्हणतो, की दावा दाखल करताना सगळ्या तांत्रिक बाबींची वारंवार काळजी घ्या, वारंवार खात्री करा. आता अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर किचकटपणा कसा येऊ शकतो? आता आपण 2 उदाहरणं घेऊया. समजा एकदा दावा मुदतबाह्य दाखल झाला, त्यामध्ये 7-11 वगैरे आलं, 7-11 मंजूर झाला, दावा फेटाळून टाकला. आणि दावा फेटाळून लवकर टाकल्यामुळे दावा परत दाखल करायला थोडीशी मुदत वादीकडे शिल्लक होती, दुरुस्त दावा दाखल करायची संधी होती. पण समजा तोच दावा
जो मुदतबाह्यच होता त्याच्याबद्दल कोणी आक्षेप नोंदवला नाही, त्याची 5-7 वर्ष सुनावणी चालली आणि सुनावणी अंती तो दावा मुदतबाह्य म्हणून जर जाहीर करून टाकला, तर मधली जी 5-7, 8-10 वर्ष वाया गेली, त्या वाया गेलेल्या काळाचा तुमच्यावर विपरीत परिणाम होईल. कारण त्या दाव्यामध्ये तुम्ही दाव्यास कारण जे दाखवलेलं असेल ते आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्यापासून 7-8 वर्षाचा कालावधी जर पुढे येत असेल, तर साहजिकपणे असं प्रकरण पुन्हा एकदा मुदतबाह्य होईल. म्हणून माझं तर म्हणणं असतं की दावा मुदतबाह्य असेल तर तो लवकरात लवकर फेटाळला जाणं हे वादीच्या दृष्टीने सुदैवी घटना आहे. म्हणजे त्याचं वाईट वाटून घेऊ नका. कारण तुमच्या हातात मुदत असेल तर तुम्ही वकिली कौशल्याने तो नवीन दावा दाखल करू शकता, नव्याने एकदा प्रयत्न करू शकता. पण जर दावा 5-7 वर्ष चालून अंतिम निकाल आला तर तुमचा तो दावाही गेला आणि त्याच्या आधारावर नवीन दावा दाखल करायची जी मुदत होती ती सुद्धा गेली. म्हणजे या प्रकरणात नव्याने काही करायची शक्यता ही जवळपास शून्य झाली. म्हणून कृपया कायद्याच्या बाबतीत कुठलीही गोष्ट लाईटली घेऊ नका. सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने बघा. चालून जातं, लोक करतात, 4 लोक करतात म्हणून आपण करायचं नसतं. आपल्या बुद्धीला आणि कायदेशीर तरतुदीच्या चौकटीत जोवर एखादी गोष्ट बसत नाही तोवर ती गोष्ट करायला धजावू नका. कारण त्याचे दुष्परिणाम तुम्ही पक्षकार असाल तर तुम्हाला स्वतःला भोगायला लागतील. आणि वकिलांच्या दृष्टीने सुद्धा हे वाईटच आहे. कारण तांत्रिक मुद्द्यावर दावा फेटाळलं जाणं हे वकिलाच्या नावलौकिकाला अजिबात चांगलं नाही. कारण दावा शेवटपर्यंत लढणं, कारण आपल्याकडे असं असतं ना की 100% गुणवत्ता कोणत्याच दाव्यात नसते. त्यामुळे पूर्ण प्रयत्न करून गुणवत्तेच्या काही मुद्द्यांमुळे आपली हार होणं हे समजू शकतो. पण तांत्रिक मुद्द्यामुळे हार होणं ही किमान मी वैयक्तिकरित्या नामुष्की मानतो. त्यामुळे अशी नामुष्की आपण टाळली पाहिजे. या बाबतीत आपण जेवढी शक्य होईल तेवढी काळजी घेतलीच पाहिजे. मुदतीच्या मुद्द्याबद्दल आपण आज जी थोडक्यात आणि महत्वाची माहिती घेतली ही कायम ध्यानात ठेवा आणि त्या अनुषंगानेच तुमचे दावे किंवा इतर प्रकरण बनवत चाला. म्हणजे जेणेकरून किमान मुदतीच्या मुद्द्यावर हार घेण्याची पाळी तुमच्यावर येणार नाही. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.